न्यू इयर निमित्त आपण आज चॉकलेट केक बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी एक भांडं घेतलेलं आहे। करण्यापूर्वी त्याला आपण ऑइल लावून घ्यायचं। ऑइल लावलेलं आहे, त्याचबरोबर थोडा मैदा घालून ना अगदी व्यवस्थित असं ह्याला आपण पसरवून घेऊत, म्हणजे आपला केक ह्याला चिटकून राहणार नाही। केक करण्यापूर्वीच ही आपण तयारी करून घ्यायची आहे। आपण चॉकलेट केक करणार आहोत, त्याच्यासाठी मी कोमट असं एक वाटीमध्ये दूध घेतलेले आहे। ह्या वाटीचंच माप आपल्याला आता प्रत्येक साहित्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे। त्यामध्ये एक पाऊच कॉफी घालायची आहे आपल्याला। दुधाच्या ऐवजी तुम्ही कोमट पाण्याचा देखील वापर करू शकता। एक वाटी आपण इथं दूध घेतलेले आहे, त्याच प्रमाणात त्याच वाटीच्या मापाने 1/4 आपण तेल ह्याच्यात घेतलेलं आहे। ह्या तेलामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची आहे, बारीक केलेली, आणि त्याला अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपली बारीक केलेली साखर आणि तेल मिक्स करून झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण हे जे दूध आहे, कॉफी आणि दूध आपण मिक्स केलेलं आहे, ते त्याच्यात ॲड करायचं आणि ह्याला अगदी व्यवस्थित आपण फेटून घ्यायचं आहे। ह्याच्या गुठळ्या सगळ्या आपल्याला मोडून काढायच्या आहेत। अगदी छान अशी ह्याला चमक आलेली आहे, हे पहा तुम्हाला दिसते। आता ह्याला आपण बाजूला ठेवूत। 1.5 वाटी मैदा घ्यायचा आहे, हे सगळं आपल्याला चाळून घ्यायचं आहे। 1.5 वाटी मैदा इथं घेतलेला आहे। 1/4 टीस्पून बेकिंग सोडा, 1 टेबलस्पून बेकिंग पावडर घेतली आहे आपण, 2 टेबलस्पून। कोको पावडर जर तुमच्याकडे नसेल तर चॉकलेट बिस्किट देखील तुम्ही बिस्किट बारीक करून चाळून घ्यायचं आहे। आपल्याला सगळं साहित्य आपल्याला चाळून घ्यायचं आहे। जे आपण दूध आणि कॉफी घातलेलं मिक्सचर आहे ना, साखर ते, त्याच्यामध्ये आपल्याला हे ॲड करायचं आहे। हे सगळं मिश्रण आपल्याला अगदी एकजीव करून घ्यायचं आहे। ह्याची कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित झाली आहे। हे थोडे ड्रायफ्रूट्स मी ह्याच्यात घालते। जर तुम्हाला थोडं हे घट्ट आहे असं वाटलं तर 1-2 चमचे पाणी किंवा दूध घातलं तरी चालेल। हे अगदी परफेक्ट झालं आहे। हे ह्याच्यामध्ये मी टेबलस्पून व्हिनेगर घालते, जेणेकरून आपला केक अगदी फ्लफी। तर पटकन आपण भांड्याला मैदा आणि तेल लावलेलं आहे ना, त्याच्यात हे अगदी व्यवस्थित सेट झालेलं आहे। हे पहा, आता ओव्हन नाही आहे, आपण हे आपल्याला पातेल्यामध्ये करायचं आहे, म्हणून मी 1 मिनिट अगोदर गॅस मोठा करून त्याच्यामध्ये एक प्लेट ठेवते आणि त्याच्यात हे मिक्सचर ठेवते आणि व्यवस्थित ह्याला आपण झाकून ठेवायचं आहे। 1 मिनिट मोठं ठेवायचं, त्याच्यानंतर लो टू मिडियम आपल्याला गॅस ठेवायचा आहे चालू। 30 ते 40 मिनिटं आपल्याला ह्याला व्यवस्थित असं झाकून ठेवायचं आहे। 20 मिनिटं झालेले आहेत। आपला केक अगदी व्यवस्थित सेट झालेला आहे। हे पहा, गार्निशसाठी ह्याच्यावर चोको चिप्स आपण घालणार आहोत। मगाशी जर आपण घातले असते ना तर ते आत गेले असते सगळे, त्याच्यामुळं आपला केक सेट झाल्यानंतर एक 20 मिनिटांनी चेक करून हे आपण घालायचं। म्हणजे ड्रायफ्रूट देखील आहेत, ते देखील मी थोडे घालते। जेमचे गोळे देखील आपण गार्निशिंगसाठी घालूत। आणखीन एक 10 मिनिटं ह्याला आपण झाकून ठेवतो। आपला केक तयार झाला आहे का आपण चेक करून बघू। चाकूच्या सहाय्याने ह्याला चेक करून बघायचं। हे पहा, अगदी व्यवस्थित आहे, ह्याला काहीच लागलेलं नाही, म्हणजे आपला केक रेडी झाला आहे। आता ह्याला आपण थंड करायला ठेवतो। बिना ओव्हनचा आपला केक खूपच छान तयार झाला आहे। अशा प्रकारे आपला केक रेडी झालेला आहे। थंड झाल्यावरच ह्याला काढायचं आहे आपल्याला।
हे पहा, अगदी व्यवस्थित आपला केक निघालेला आहे आणि खूप असं स्पॉन्जी झालेला आहे. अगदी परफेक्ट आपला केक रेडी झालेला आहे. हे पहा, मी जवळूनही दाखवते. हे बघा, आपण कट करू. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणखीन कमेंट करा. थँक्यू.